हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीवची एक नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. तर मी थोडा पण टाईम वेस्ट न करता कटिंगला सुरुवात करत आहे. तर आपण पहिलं स्लीवचं मेजरमेंट बघून घेऊया. तर स्लीवची आपल्याला लेंथ बघायची आहे किती आहे ती. तर स्लीवची लेंथ 11 इंच आहे. ते मला रेडी 10 इंच ठेवायची आणि साईडला मी दोन्ही साईडला 8-8 इंचाचं घेतलेलं आहे. 3 इंच मायनस केलेलं आहे मी त्याच्यामधून. तर मी हे अस्तरवरती कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझे स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मराठा पॅटर्न चॅनलवरती जाऊन तिथे तुम्ही स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ बघू शकता. खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला स्लीव्स कटिंग करायची दाखवली आहे. मी हे कपड्यावरती कट करून घेतलेलं आहे. आता मी अस्तर पहिलं जोडून घेत आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. मग मी एक स्लीव जॉईन करून घेतलेली आहे. आता दुसरी पण मी स्लीव जॉईन करून घेणार आहे.
बघा दोन्ही स्लीव्स मी जॉईंट करून घेतलेले आहेत. मी एका स्लीव्सला तुम्हाला डिझाईन बनवून दाखवणार आहे. तर हा कॅनव्हास आहे, कॅनव्हास मी कट करून घेते. आपल्याला डिझाईन बनवायची 4 इंचामध्ये बनवायची. मी 4 इंचाला मार्क केलं आहे आणि मध्ये सेंटरला 2 इंचाला मार्क करून घेतलेलं आहे आणि पुढच्या साईडला 1 इंचाला आडवं मार्क करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईनचा शेप बनवायचा आहे. बघू शकता 4 इंचाला मी पहिलं मार्क करून नंतर सेंटरमध्ये 2 इंचाचं घेऊन 1 इंच रुंदी घेऊन त्याला मार्क करून घेतलेलं आहे. आता मी ह्याला कट करून घेणार आहे. मी आता अस्तरवरती ठेवून कट करणार आहे. त्याला मी शिलाई मारून घेते. तो बघू शकता मी अस्तरला आणि कॅनव्हासला जॉईंट करून घेतलेला आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. थोड्या अंतरावरती थोडा एक्स्ट्राचा कपडा ठेवून कट करणार आहे. आता याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे. याला फोल्ड करून घ्यायचं. बघू शकता मी दोन्ही जे कटिंग केलं होतं साईडला कट मारले होते त्याला मी फोल्ड करून जॉईंट करून घेतलेलं आहे. आता आपण जे स्लीव्स रेडी करून घेतलेले अस्तर लावून त्याला आपल्याला मध्ये सेंटर मार्क करायचं आहे. मी फोल्ड करून ठेवलेले आणि आता मी ह्याला सेंटर मार्क करणार आहे. चॉकने मी सेंटर मार्क करून घेतलेलं आहे. तसंच जी आपली डिझाईन आहे त्याला पण आपण सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. बघा मी सेंटर मार्क करून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरच्या साईडून 2 इंच आपल्याला गॅप सोडून मग आपल्याला डिझाईन त्याला अटॅच करून घ्यायची आहे. मी 2 इंचावरती त्याला गॅप सोडणार आहे. बघा मी 2 इंचावरती मार्क केलेला आहे. आता त्याच्या खाली आपल्याला डिझाईन अटॅच करून घ्यायची जे आपण कॅनव्हासवरती ड्रॉ केलेली ते आणि दोन्ही पण सेंटर एकावरती एक ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता मी एक सरळ शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यामुळे काय होईल की म्हणजे आपली जो कॅनव्हास डिझाईन आहे ती आपल्याला हलणार नाही इकडे तिकडे आणि बरोबर सेंटरला येईल. आता आपण डायरेक्ट
जे आपल्याला आपण ड्रॉ केलेलं आहे कॅनव्हसवरती, त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे डिझाईनवरती. बघा मी मध्ये डिझाईनला पूर्ण राऊंडला शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा जो मधला कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. मी अशा टाईपमध्ये अजून एक डिझाईन बनवलेली आहे, पण यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे. पण ही डिझाईन थोडी वेगळी आहे. ती बरोबर मध्ये सेंटरला बनवली होती आणि ही थोडी स्लीव्स वरच्या साईडला डिझाईन आहे, जी कस्टमरने मला सजेस्ट केले की त्यांना तशा टाईपमध्ये पाहिजे. तर त्याच्यासाठी मी याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचं जे काय तुम्हाला कुठली स्लीव्स डिझाईन किंवा कुठली एक नवीन डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगू शकता. त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवेन. आता ही जी मधली शिलाई ती आपण काढून घेणार आहोत. पूर्ण जी मधली शिलाई ती मी काढून घेतलेले आहेत आणि याच्यावरती छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत. जे कॉर्नर आहेत तिथे पण कट्स मारलेले आहेत. आता आपल्याला हा कपडा पूर्ण आतमधल्या साईडला फोल्ड करायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता मी याला शिलाई मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूप फिनिशिंग टाईपमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन बसवून दाखवलेली आहे. हे बघा आणि बॅक साईडला पण बघू शकता. ह्याला आपण हात शिलाई करायची पूर्ण राऊंडला. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये जो बो बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण कपडा घेणार आहोत. तर मी हा कपडा बघू शकता 5.5 इंचाचा रुंदीला घेतलेला आहे आणि 4 इंचाचा याला लांबीला घेतलेला आहे. तर त्याला आपण दोन्ही साईडला फोल्ड करणार आहोत. आता ह्याला मी मध्ये सेंटर करणार आहे. सेंटरला मार्क करून घेणार आहे. आता ह्याला मध्ये आपल्याला प्लेट्स टाकायचे आणि शिलाई मारून घ्यायची. बघा हा बो बनवलेला आहे मी त्याला.
आता आपण हा स्लीव्सला जॉईन करून बघूया किती. हे बघा खूप छान असा झालेला आहे. आता ह्याला आपल्याला मध्ये एक स्ट्रिप्स बनवून लावायचे. तर मी ती स्ट्रिप्स तुम्ही बघू शकता, ही गोल्डन कलरचं प्रिंट आहे त्याची मी बनवणार आहे. बघा मी स्ट्रिप्स बनवून घेतलेले आहे. आता मी ह्याला जॉईन करते. बघा त्याच्यामुळे ब्लाऊजला अजून खूप छान असं लुक येणार आहे. आता हा जो बो आहे तो मी मध्ये सेंटरला बसवून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पिनअप सुद्धा करून घेऊ शकता. बघा खूप सुंदर अशी स्लीव्स डिझाईन बनवून रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला माझ्या ब्लाऊजची स्टिचिंगची पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. लास्ट टाईम माझ्या एक यूट्यूब सबस्क्रायबरने मला व्हीनेकचं कटिंगचं दाखवायला सांगितलेलं. तर मी ब्लाऊजच्या ऑर्डर आहेत त्या मी कस्टमर जे मला डिझाईन सांगतील त्याच्या अकॉर्डिंग बनवते आणि त्याच्यानुसारच मी माझे यूट्यूबवरती जे मी व्हिडिओ टाकते ते बनवते. तर माझ्याकडे एक व्हीनेकचा ब्लाऊज आलेला आहे, तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याच्यासाठी तुम्ही मला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक केल्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन खूप इझिली भेटले जातील. आणि तुम्हाला माझी स्लीव्स डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.